क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेड्या शहर म्हणून ओळख असणाऱ्या आपण आता कोल्हापुरात आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर फिफा वर्ल्ड कप 2026 आता आजपासून नुकताच सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर या फुटबॉल बंढरीला एक फुटबॉलचं एक मोठ्या प्रमाणात एक रंग चढताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर बघायला गेलं तर या स्पर्धेची अभूतपूर्व आणि ऐतिहासिक उत्सुकता या कोल्हापुरात आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. आपल्यासोबत काही हे आहेत काही आपल्या कोल्हापुरातून काही हे आहेत चाहते आहेत फुटबॉलचे, त्यांच्याकडून आपण एकंदरीत हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तिथे आता हे सगळे एकत्र जमलेले आहेत. तर काय काय नेमकं सांगाल, आता तुम्ही हे सगळं केलेलंच आहात, काय नेमकं तुम्हाला ही कल्पना नेमकी कशी सुचली आणि कशा पद्धतीने तुम्ही हे पहिला आपण एक रोनाल्डोचा बोर्ड खाली लावला होता, क्रिस्टियानो रोनाल्डो. मग ते रोनाल्डोची फॅन्स इथे आपल्या एक 5-6 जण, ब्राझीलची फॅन्स 5-6 जण, अर्जेंटिनाची फॅन्स 5-6 जण. मग सगळ्यांनी मिळून आपल्या एक मंडळाच्या फ्रेम होत्या लाईटच्या, त्या लाईटच्या फ्रेम असल्यामुळे सगळ्यांनी मिळून म्हटले आमच्या पण प्रत्येकाच्या फॅन्सचे बोर्ड लावले पाहिजे. त्या ह्याच्यातून सगळ्यांनी वर्गणी काढून भले आता एक केदार साठे, साहिल गवळी, लखन सुतार, मंगेश वेंगुर्लेकर, संकेत साळुंखे, ही जी युवा पिढी आहे, अजून भरपूर जणांची नावं आहेत पण सांगायला गेले तर हे होईल. पण ही जी युवा पिढ्यांनी जे डोक्यात घेतलं आणि त्या पद्धतीनं जे हे केलं, प्रत्येकाने वर्गणी काढून हे काढून मंडळातले फक्त 5,000 रुपयेच घेतलेले आहेत. बाकी सगळे जवळजवळ याला 20-25 हजार रुपये खर्च आलाय सगळा मिळून. ह्या जो सगळ्यांनी वर्गणी काढून जे केला या असं झालेलं आहे, या पद्धतीनं केलेलं आहे सगळं. आता जे सगळ्या बाहेरच्या देशाचे पोस्टर लागल्यात, भविष्यात हे फक्त इंडियाचे प्लेअरला सगळे दिसणार तुम्हाला इथनं कडपर्यंत. आपली वर्ल्ड कपला टीम जाणार. पण मला एक सांगा, आता तुम्ही सगळे एकत्र जमलेलेच आहात, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी देशाचे हे असतात, चाहते असतात. कोणतरी फॅन असतं, कोणतरी पोर्तुगालचं असतं, कोणतरी ब्राझीलचं असतं. तसं तुम्ही कोणत्या नेमक्या फॅन आहात? मेसी, मेसी. अर्जेंटिना. यावेळी कोण नेमकं जिंकणार? 2 वेळा घेणार की मेसी वर्ल्ड कप यावेळी? 2 वेळा घेणार? होय घेणार. 2026 पण आमच्याकडेच येणार वर्ल्ड कप. आम्ही मेसी फॅन आहे, खरी टीम आमची ब्राझील आहे. ब्राझील ब्राझील घेणार, ब्राझील घेणार यावेळी. ब्राझील घेणार. रोनाल्डोचा लास्ट वर्ल्ड कप असल्यामुळे यावेळी ब्राझीलला आम्ही सपोर्ट जास्त करणार आहे, अशा पद्धतीने आहे. काका काका तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बघताय का मॅच? बघतो की कोण जिंकणार? अर्जेंटिना जिंकला असं मला वाटते. अर्जेंटिना अर्जेंटिना जिंकणार. हे आता सगळे मॅच असतात अगदी रात्री वगैरे उशिरा असतात, तुम्ही बघता सगळे? नाही नाही, शक्यतो 10-11 पर्यंत आम्ही बघतो. इंडियन मॅचेस सगळ्या बघतो. या फॉरच्या सकाळी बघतो, सकाळी बघता. पाटे बघतो. कोण, तुला काय वाटतं दादा, कोण जिंकणार? पोर्तुगाल जिंकल मला तर असं वाटते, कारण आम्ही तर कट्टर क्रिस्टियानो फॅन आहे. हा. आपण चौकात कटआउट लावलं ते आपणच लावलाय, म्हणजे आम्ही एक 5-6 जण आणि आमची मंडळाची सगळी पोरं आहेत ना, त्यांनीच लावलेला आहे कटआउट क्रिस्टियानोचा. आपण इथं पण क्रिस्टियानोचा फोटो लावलेला आहे. आम्ही जे 5-6 जण आहेत ते कट्टर क्रिस्टियानो फॅन. आम्हाला तर वाटते पोर्तुगाल जिंकल यावी, कारण टीम पण एवढी चांगली आहे ना त्यांची. मिडफिल्ड म्हणला तर आताची सगळी युएफा चॅम्पियन्स लीग जिंकलेलीच आहेत आताची, म्हणजे आता ती रनिंग मधली सगळी प्लेअर आहेत. आता म्हणायला गेलं तर पोर्तुगाल जिंकल असं मला तर वाटते. हो. दादा तुला काय वाटतंय? मेसी अर्जेंटिना. होय. 2 वर्ल्ड. इथं सगळे फ्लेक्स वर लावल्यात, मोठे झेंडे बिंडे लावले. आम्ही फ्लेक्स लावत नाही, डायरेक्ट कप घेऊन येणार. हा काका. कोल्हापुरातले महत्वाचे शिवाजी तरुण मंडळाकडनं खेळणारे 2 वेळा हॅट्रिक केलेले संकेत साळुंखे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होणार. खेळातला अनुभव जास्त आहे. तुमचं काय म्हणणं? आमचं काय आहे की तरुण पिढी जी आहे सगळी जरी विभागली गेली असली तरी सुद्धा ब्राझील, अर्जेंटिना या सगळ्या प्लेयरांच्यावर सगळ्यांचं लक्ष असते. जास्तीत जास्त त्या 2 टीम वरती येतील आणि चांगल्या पद्धतीने माइंड गेम आहे हा. पायाची जरी हे असलं, पायाशी निगडीत जरी असलं तरी शेवटच्या क्षणामध्ये जो गोल करतो तर त्याला याची जास्त खात्री असते विजयाची. एकंदरीत जर आपण बघितलं, पोर्तुगाल, अर्जेंटिना, ब्राझील अशा बऱ्याच जे देशातील जे चाहते आहेत ते इथं आता आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापूरचं जे कौतुक आहे त्यात एक वेगळ्याच पातळीवर आपल्याला नेऊन ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.